फायनलसाठी पात्र झालेला बैल गुलाल पात्र झालाय पेडगावच्या मैदानात. मोठा बैल आहे. कुठला गावचा आहे? व्यापूर गावचा. व्यापूर. बर, कुठलं नक्की? कराडमधलं? नाही, कडेगाव तालुका. कडेगाव. बर. आणि विशेष म्हणजे मोठा बैल आहे. कुठल्याही खरेदी? लोकल गावात घेतलाय आपला किती गोपूरमध्ये 23,000. 23,000. बर. ॲग्रेसिव्ह आहे. लहान होता तेव्हाच घेतला. लय ॲग्रेसिव्ह आहे. लय अग्रेसिव्ह आहे. ह्याच्या अगोदर काय काय कामगिरी राहिली? बऱ्याच ठिकाणी फायनल राहिलाय. मोठी मैदान मोठ्या मैदानात एक नंबर केलाय. कुठली? आला ती काय दीपक ड्रायव्हरला माहित आहे, मी एवढं माहित नाही मला. हा. बर. आता कसं आहे, दाताल तर सायदात आहे ना? सायदात ते मागणी झाली असेल मग? झाले बरं, पण देणार नाही. नाही का? नाही. तुम्ही काय करता? शेतीच करतो. किती एकर शेती? 10 एकर आहे. 10 एकर आहे का? ऊस असतो? ऊस असतो. चालेल. मग एक आपण मग सदन शेतकरी आणि बैलगाड्यात. हो, बैलगाडी जाणार. चालेल चालेल. ह्याच्याबरोबर पळाला कुठला बैल? वडूदचा बाजी. बाजी. आणि याचं नाव काय? वाघऱ्या. वाघऱ्या. जुना वाघऱ्या होता. हा, जुना वाघऱ्याचाच मालकाचाच बैल आहे. हो का? हा. जुन्या वाघऱ्यानं काळ गाजवलेला रामभाऊ पाटील शिने त्यांचा वाघऱ्या, त्याच्यानंतर असाच बैल झालेला. बरं, याच्याबरोबर पळाला वडूदचा बाजी. बाजी. सांगा बाजी कुठला आहे? वडूदचा आहे. पण कुठनं आणलेला आहे? काय कशा पद्धतीनं? संभाजीनगर मधनं घेतलेला आहे. हा. सचिन शेट निकम वडूद. कितीची खरेदी आहे? बैल आहे 7 लाख. महाग आहे की? हा. बरं. ह्याच्या अगोदर कुठं बोलला तर राहिलाय? बरेच ठिकाणी राहिलाय. होय. हो. मोठ्या मैदानात कुठला राहिलाय? मोठ्या मैदानात बरेच राहिलाय. पण आज त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणून आपण. हा. आज पहिरा कोणी केलेला वाघऱ्यात आणि आता? सचिन शेटनी. सचिन शेट निकम वडूद. त्यांनी केलेला का? हा. चालेल. एक नवीन नंदी उजवीनं पळतोय डावीनं हा, पळतोय? दोन्ही खांदे पब्लिक. चालेल. बघा मित्रांनो, नवीन चेहरे या भेटलेले आहेत पेडगावच्या मैदानात. इकडं आहे वाघऱ्या आणि इकडं बाजी. बाजी.